अव ओ मैना राणी सरकार. तू आहेस वय वय काय काम होत? आता हाय का? हा आता बोलायला बी माग झालीस वय. झापडा लावलेल्या जनावरागात चाललीस ते. अगं हिथं बी माणसं आहेत. मला मस्त काम आहेत. हा तर तुम्हासनी तेवढी कामं आहेत आणि आमासनी हिथं बिन कामाचं खुटीला बांधून ठेवलंय ना व. हा अरे आता बोल की काय काम आहे ते. नाही तसं काय काम नाही आपलं उगाच. असं मग मी जावं म्हणते. जावं म्हणतीस? जावं म्हणतीस तर मग जा की निश्चिंतपणे जा जा. जाणारच आहे. अगं जा की. जाती जाती आणि उभी राहती असं काम म्हणून चाललंय. हा जा की इथे बघ तिकडे जा. काळीच आहे का दगड? चोरी ती चोरी अनवर शिरचोरी होय. बरं राहिलं आपण गप. सरकार झोपले हा? जा की तूच बघ. जाईनच की. पर तुला कशा पायी उभं केलं इथं? अरे पर तुला नसत्या चौकशा कशा पायी? बाईसाहेबांचं काम होतं. असं होय. मग मगाशी पुढं निघालतीस. हा काय मालाचा रस्ता इसरलीस की काय म्हणायचं? आता सांगतोस का पाय धरावा लागतील बाबा तुझं? अंगाशे आता कशी बैजवार चाकोरीत आली गाडी. नाही सरकार झोपलेलं नाही जागच आहे. जाते मी. ए महिना अब बाई साहेबांबरोबर पर्वतीला येणार ना व? येणार ना? माझं काय ढोबलं ठेवले तिथं? अगं ए महिने माझा आगा आहे. या बरं झालं तुम्ही आलात. आम्ही बोलणारच होतो. पण आपण आज झोपला नाही. नाही आता आम्हाला अगदी बरं वाटतंय. श्री गजाननाच्या कृपेनं सारी चिंता दूर झाली. काकांशी मोकळ्या मनानं समेट झाला. आता निर्वेद राज्य कारभार करता येईल. हे दुखणं पळालं आणि अंगातलं दुखणंही पळालं. तरी वैद्यराजांनी सांगितलंय विश्रांती घ्यायला हवी. आपली आज्ञा असेल तर घ्यायलाच हवी. पण आज्ञा उद्यापासून अंमलात आणली तर बरं. का बरं? आज सायंकाळी पर्वतीवर जाणार आहोत. आत्ताच आजारातून उठलात आणि पर्वतीला जाणार? मी तरी येते बरोबर. पुन्हा केव्हा तरी. आज आम्ही एकटे जात नाही आहोत. नाना, रामशास्त्री, मामा ही मंडळी आहेत बरोबर. आणि हो आज तुम्हाला येता येणार नाही. आज तुम्ही यजमानीणबाई ना. यजमानीणबाई म्हणजे? या सगळ्या आनंदाप्रित्यर्थ आज रात्री आम्ही एक मेजवानी द्यायचा बेत आखलाय. काकांना कळवलंय मल्हारबाई कदाचित थांबतील. मुत्पाखान्यातही वर्दी गेली आहे. तुम्ही जातीनं लक्ष ठेवा. हो सासूबाई स्वतः शिदा काढून देत आहेत. आणि मग तुम्ही इकडं कशा? त्याच म्हणाल्या आपण झोपला का बघून ये म्हणून. सरकार होळकर सरकार शास्त्री बुवा तात्या ही सर्व मंडळी आल्या. पाठवून देत्या ना आत. आम्हीही येतो. रमा पर्वतीचं पुन्हा केव्हा तरी जमवू. या या मल्हारबा या. अगदी योग्य वेळी आलात आणि फार चांगलं घडवून आणलत. काय शास्त्री बुवा? बसा बसा बाबा बसा. मल्हार बाबांचा रुबाबच दांडगा श्रीमंत. त्यामुळे त्यांच्या शब्दाला आपोआप वजन येतं. आज ते आपल्या भेटीला आले आहे. पण बाहेर 150 हाशमांचं पथक खडं आहे. आणि बाबांना ते शोभूनही दिसतं. आपली कृपा आहे श्रीमंत. मग त्यात कमी का करावं? खरं आहे श्रीमंत. राज्याची ऐट सेवकाच्या मान मरातबावरच अवलंबून असते. ज्याला जे शोभतं ते तो करतो काय. होय तर
आपणही आपल्याला शोभेल असंच वागतात. पाहिलं श्रीमंत, अष्टौ प्रहर न्यायासनावर बसल्यासारखं बोलतात हे शास्त्री बुवा आमच्याशी. जाऊ द्या तात्या, जाऊ द्या. तात्या, आपल्या मनातली ही छोटी छोटी किलमिशे बाजूला ठेवून आपल्याला एकत्र काम करायचंय. खरं की नाही बापू? बापू, आज तुम्ही असे गप्प गप्प का? आमच्यावरला राग गेला नाही? राग कसला श्रीमंत? तब्येत जरा नरम गरम आहे. कालपासून अमावस्याचा त्रास होतोय. कालपासून? हो, होय श्रीमंत. औषध पाणी करा, प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. ते करतो श्रीमंत. बापू, आपलं सहकार्य आणि आपला सल्ला आम्हाला नेहमीच मोलाचा वाटतो. पण आज पर्वतीवर येता येणार नाही. क्षमा असावी. ठीक आहे, तुम्ही विश्रांती घ्या. आणि हो मल्हार बाबा, आम्ही एक विसरलोच. आज तुम्हाला पर्वतीवरून थेट छावणीवर जाता येणार नाही. का? का श्रीमंत? आज तुमचा मुक्काम इथं आहे. मेजवानीचा बेत आहे. आपल्या पंक्ती भोजनाचा लाभ आम्हाला मिळालाच हवा. जशी श्रीमंतांची इच्छा. गंगोबा जी, तुम्ही स्वार घेऊन छावणी गाठा. तिथंच राहा. सर्वत्र देखरेख ठेवा. आम्ही उद्या छावणीवर दाखल होऊ. जशी आज्ञा. का? स्वार का परत पाठवता? मला वाटतं 150 स्वारांच्या भोजनाची आणि वस्तीची व्यवस्था शनिवार वाड्याला जड झालेली नाही. जशी रावसाहेबांची इच्छा. गंगोबा, तुम्ही स्वतः जा. स्वार इथंच राहू दे. मुजरा दादासाहेब. या तात्या या. घ्या पान जोडवा. नको. बसा. का नको? बसा हो. बुद्धिबळाचा डाव टाकूया आपण. बसा. बसायला वेळ नाही दादासाहेब. माझ्या तर बुद्धीचं बळच नाहीस झालंय. काय झालं? काल एक, आज एक. आमच्यासारख्यानं काही समजे नसत झालंय. काय काय झालं तात्या? अहो, आमचे सरकार श्रीमंतांच्या बरोबर गेलेत पर्वतीला. आणि तुम्ही नाही गेलात? आम्हाला छावणीवर हजर राहण्याची सक्त आज्ञा झाली आमच्या सरकारांची. मला तर काही समजे नसत झालंय. आमचे सरकार देखील आज मुक्कामाला आहेत वाड्यावर. तात्या, अहो आमच्या माधवाची मेजवानी आहे आज रात्री. त्यानं मुद्दाम आग्रहानं ठेवून घेतला असेल मल्हार बाबांना. हो, आग्रह सरकारांना. आम्हाला निमंत्रण सुद्धा नाही. आम्ही आपली माणसं आणि आमच्या माणसांची राजकारभारात ढवळाढवळ होऊ देणार नाही असं वचन दिलंय आपण आमच्या सरकारांना. अवघड आहे. काय अवघड आहे तात्या? अहो, आमचे 150 सशस्त्र सैनिक निवडक मुद्दाम ठेवून घेतलेत वाड्यावर रात्री श्रीमंतांनी. काय? येतो. छावणीवरून न हलण्याची सक्त ताकीद झाली आम्हाला आमच्या सरकारांची. आम्ही आपली माणसं. येतो. दादासाहेब. हा? कोण? बापू? या 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 बापू. खरं म्हणजे मी आता आपल्याला बोलावूनच पाठवणार होतो. या बसा. काय कुठे गेला होतात? घरी जाऊन आलो. माधव अजून आला नाही पर्वतीवरून? नाही दादासाहेब. तुम्ही बरे नाही गेलात पर्वतीला? तीच तर काळजी वाटते श्रीमंत. कसले? आम्हाला आज्ञा झाली असती तर पर्वतीवर आम्हीही गेलो असतो. पण ते कटाक्षानं टाळण्यात आलं. शेवटी आम्ही आपली माणसं. बापू, आपल्या चरणाशी विनंती करायला आलोय दादासाहेब. कसली विनंती? आज पुणे सोडून जावं म्हणतो. का? जरा सज्जावरून बाहेर नजर टाकली तर. त्याची काय आवश्यकता आहे? मला माहित आहे बाहेर मल्हारराव होळकरांची शिबंदी उभी आहे. त्याचं काय एवढं? दादासाहेब, नाना, शास्त्री, मल्हारबा या मंडळींचं श्रीमंतांबरोबर पर्वतीवर गमन. मात्र
आम्हाला वगळलेलं. हा, तेही ठीक. पण श्रीमंत नुकतेच आजारातून उठलेले, त्यांनी तिथं का जावं? वाड्याभोवती मुद्दाम ठेवून घेतलेली होळकरांची सशस्त्र शिबंदी, आम्हाला ही लक्षणं ठीक दिसत नाहीत. त्यापेक्षा आम्हाला रजा द्या. बापू, तुम्ही आम्हाला सोडून जाणार अशा वेळी? इथं राहून काय करणार सरकार आम्ही? उलट बाहेर राहू तर अधिक बरं. न जाणो काही विपरीत घडलं तर आम्ही आपल्याबरोबर जाळ्यात सापडू. उलट बाहेर राहिलो तर काहीतरी करता येईल. बापू, काय बोलता आहात तुम्ही? माधवा मला कैद करेल? छा, तुम्हाला असं वाटलं कसं? आपण हे असं म्हणणार हे आम्हाला ठाऊक होतं. शेवटी रक्ताची नाती. बापू, पण दादासाहेब, केवळ आपल्या हिताचं तेच आम्ही बोलतो, आणि तेही सदैव. हे आपण लक्षात ठेवा. आता आज्ञा असावी. बापू, औक्षवंत व्हा. बसा. कशी काय वाटते तब्येत? अगदी ठीक आहे. आजपासून दप्तरीच्या कामकाजात लक्ष घालीन म्हणतो, म्हणूनच आपल्या दर्शनाला आलो होतो. छान. कालच्या मेजवानीच्या जागरणाचा काही त्रास तर नाही ना झाला? नाही, पण आईसाहेब, तुमच्या देखरेखीखाली कालची मेजवानी दृष्ट लागण्यासारखी झाली. नाही लागायची दृष्ट. तुझ्या काकाने पंक्तीला नाही येऊन गालबोट लावलेलंच आहे. त्याला काय करणार? प्रकृती अस्वास्थ्य म्हटल्यानंतर त्यांचा तरी काय इलाज? त्यांच्याही महाली जाऊन यायला हवा. माधवा, माधवा, घात झाला रे. तुझे काका शनिवार वाडा सोडून निघून गेले रे. काय? काका शनिवारवाडा सोडून गेले? पण झालं तरी काय असं त्यांना एकाएकी निघून जायला? माझ्या मेलीचं कर्मच उभं राहिलं. दुसरं काय? कुणालाही न सांगता एकाएकी वाडा सोडून निघून गेले. कुणालाही न सांगता? पण कारण तरी काय? अरे, माझ्या मेलीचं नशीबच फुटकं. दुसरं काय? काकू, काका जातील कुठं? येतील परत. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही शांत व्हा काकू. बसा बसा तुम्ही. नाही रे माधवा, इतकी साधी गोष्ट नाहीये ती. अरे, होळकरांची एवढी मोठी हत्यारबंद शिबंदी होती ना रात्री मुक्कामाला. मला वाटतं इकडच्या स्वारीला काहीतरी संशय आला का काय देव जाणे. म्हणाले पुन्हा म्हणून शनिवार वाड्यावर पाऊल ठेवणार नाही. कोण कोण आहेत त्यांच्या बरोबर? अरे, ते मला कसं कळणार बाबा. पण तात्या की नाही होळकरांच्या वानवडीच्या डेऱ्यावरून परस्पर इंदूरला गेलेत म्हणे. आणि बापू? बापू बापू काल सकाळी नाही, संध्याकाळी इकडच्या स्वारीकडे आले होते. म्हणत होते गावी जाऊन येतो. मला तरी हे लक्षणं काही ठीक दिसत नाहीत माधवा. माधवा, तू मला वडगावला पोहोचवण्याची व्यवस्था कर बरं. कशी? वडगावला? म्हणजे काका वडगावला गेले? नाही,
असं काही बोलले नाहीत ते, पण माझा आपला कयास हो. बघते सांगून, माझं ऐकतायत का ते? काकू, काका जर असे दगा फटक्याने गेले असतील तर तुमच्या जाण्यानं काही एक फरक पडणार नाही. थोडे दिवस थांबूया, बघूया काय होते ते. बापू, अहो पुण्याहून निघून पुरेसे दिवस झाले, अजूनही आपल्या मोहिमेची तयारी पूर्ण होत नाही. खरं म्हणजे या राघव भरारीच्या अधिपत्याखाली 15 दिवसात साऱ्या मानकऱ्यांनी हजर व्हायलाच हवं होतं. एरवी आले असते, पण हे आपापसातलं वैर, शिवाय निष्ठेचा प्रश्न आला. कुठल्या बाजूनी जायचं याचा निर्णय घ्यायला विलंब हा लागणारच. पण तरीही तशी आपली बरीच तयारी झाली आहे दादासाहेब. दादासाहेब, तशी काही तोंड नाक दाबल्यावर उघडतील यात शंकाच नको. काय अहो पण आमच्या सरदारांनी आमच्याकडून वचन मागावीत. निळकंठाबा पुरंदरे 13 लाखाच्या सरदारीचं वचन मागतात. महिपतराव चिटणीस 3 लाखाचा सरंजाम आणि 1000 रावतांची सरदारी मागतात. आणि ही सगळी वचनं आम्हाला द्यावी लागतात. दादासाहेब, वचने केम दरिद्रता. आता आपल्यावर वेळ आहे, आपले दिवस वाईट आहेत. अशा वेळी युद्धात सगळं क्षम्य असतं असं म्हणायचं आणि पुढे जायचं. अहो तुम्ही देखील 9 लाखाचा सरंजाम कबूल करून घेतलात आमच्याकडून. पण त्या बदल्यात प्राण काढून ठेवले ना दुसऱ्या पारड्यात. उद्या श्रीमंतांच्या हाती सापडलो तर आपण सुटाल, कारण आपण काका आहात. आमचं मात्र डोकं मारलं जाईल. शिवाय सैन्य पोटावर चालतात. धन्याला त्याची व्यवस्था ठेवावी लागते दादासाहेब. नाही ते सगळं ठीक आहे बापू, पण तुर्तास तरी आम्ही पूर्णपणे कफल्लक आहोत आणि मनसुबे मात्र रचतो आहोत मोठमोठ्या स्वाऱ्यांचे. दादासाहेब, हातात सापडलेल्या निजामाशी तह करून उलट त्याला 27 लाखाचा मुलूक देऊन सोडण्याचा सल्ला आम्ही उगाच दिला का? पोटचे विचारित नाहीत, पाठचे पाठ फिरवतात. तेव्हा हे असे गाठचे कामी येतात. म्हणजे पाहिलंच बापू, दादासाहेबांच्या सरळ मनात राजकारणाची तेडी गणित सहजासहजी शिरत नाहीत. तात्या, दादासाहेब, अहो शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. काय पण म्हणजे काय, निजामाशी मैत्री करायची? अर्थात, त्यात गैर काय? बापू, अहो निजाम म्हणजे आपला पिढीजात शत्रू. आपण एकोपा केला आणि त्यामुळे मोहीम यशस्वी झाली तर पिढीजात शत्रू पिढीजात मित्र होईल. अहो पण बापू, निजाम काय तसाच येणार आहे का आपल्या मदतीला? अरे काय काय उकायला लावील त्याची कल्पना देखील करता येणार नाही. दादासाहेब, आत्ता कबूल करायला काय हरकत आहे? ही वेळ निभावली म्हणजे झालं. निजामाचं देणं द्यायला मराठी दौलत आपल्या पायाशी असेल. अहो पण बापू, निजामाच्या सैन्यासकट आपल्या सैन्याचा खर्च चालवायचा म्हणजे काय चेष्टा वाटली तुम्हाला? आहे, त्यालाही एक मार्ग आहे. निजामानं अवलंबिलेला मार्गच आपण अवलंबायचा. तो कोणता? त्यानं टोक्याच्या श्री गणेशाचा भंग करून क्षेत्र लुटलं. आपणही तसंच करायचं. पैठण क्षेत्र चिक्कार श्रीमंत आहे. काय अरे बोलता आहात काय तुम्ही हे तात्या? नाही दादासाहेब, आपण मूर्तीभंग नाही करायचा. पण क्षेत्र आपलंच आहे, मालमत्ता आपलीच आहे. मग गरजेच्या वेळी घेतली थोडी मालमत्ता बळजबरीनं तर त्यात बिघडलं कुठं? हाती सत्ता आल्यावर परत करू, वाटलं तर एखादं प्रायश्चित्त देखील करू. दादासाहेब, देव कधीही काहीही बोलत नाही हो. ही माणसंच काव काव करतात. काय बापू जी, बापू, निजामाला ताबडतोब खलिता पाठवून द्या. त्याचा विश्वासू सरदार विठ्ठल सुंदर याच्याशी आपण बोलणी करू. चूक होतीये दादासाहेब. विठ्ठल सुंदर परशुरामी हा आपला माणूस. त्याच्या मनात रावसाहेबांविषयी आदर असण्याची शक्यता जास्त. शिवाय आपल्या मुलकाविषयी वेगळी महत्वाकांक्षा येणं ही साहजिकच. तेव्हा त्या वाटेला जाणंच नको. निजामाचा दुसरा सरदार मुराद खान परका योग्य माणूस. बापू, बापू, तुमच्या बुद्धिमत्तेला आणि मुत्सद्देगिरीला दाद द्यावी तेवढी थोडीच आहे. ताबडतोब निजामाला आमच्या सही शिक्क्यानशी खलिता पाठवून द्या. जी सरकार.